मुंबई आणि उपनगरांमध्ये रात्री जोरदार पाऊस झालेला आहे। अंधेरी, घाटकोपर आणि पवई परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला। याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर अद्यापही कायम असल्याने वातावरणामध्ये चांगलाच गारवा आहे। तर तिकडे विदर्भात सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत। मात्र नागपूर जिल्ह्यामध्ये अद्यापही पावसाने हवा तसा जोर पकडलेला नाहीये। पनवेलच्या उमरवली गावामध्ये पुरात अडकलेल्या तरुणाला वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे। स्थानिक नागरिकांच्या मदतीने अग्निशमन दलाला या तरुणाला वाचवण्यात यश आलंय। अजय सिंग असं या 22 वर्षीय तरुणाचं नाव असून तो मूळचा झारखंडचा आहे। गाडी नदीला पूर आला असताना सुद्धा या गावकऱ्यांनी या तरुणाला नदीतून न जाण्याचा सल्ला देऊनही या तरुणानं फाजील आत्मविश्वास दाखवला आणि हा अपघात घडलाय। उमरवली गावातील लोकांना जाण्यासाठी नदीवरील छोट्याशा पुलावरून जावं लागतं आणि त्यामुळे कायमची पर्यायी व्यवस्था करा अशी मागणी आता ग्रामस्थांनी केलेली आहे। एका वृद्ध महिलेला युवकांनी पाण्यामध्ये बुडण्यापासून वाचवलेलं आहे। जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी इथे ही घटना घडलेली आहे। लक्ष्मीबाई गंगाराम ढवळे या भागेश्वर मंदिराजवळच्या छोट्या पुलावरून जात असताना त्यांना चक्कर आली आणि त्या पाण्यामध्ये पडल्या। काही महिलांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यानंतर स्थानिक तरुणांनी महिलेला वाचवलेलं आहे। त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे। जीव धोक्यामध्ये घालून युवकांनी वृद्ध महिलेला वाचवल्यानं परिसरामध्ये सर्वांचं कौतुक होत आहे। लोणावळ्यातल्या भुशी डॅम परिसरामध्ये पाय घसरून पडल्याने एका पर्यटकाचा मृत्यू झालेला आहे। संतोष सोनकांबळे असं या 23 वर्षीय तरुणाचं नाव असून तो हडपसरचा राहणार असल्याची माहिती मिळते। भुशी डॅम परिसरामध्ये एका डोंगरावरती चढत असताना त्याचा पाय घसरला आणि दगडावरती डोकं आपटून तो गंभीर जखमी झाला। उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झालाय। तर तिकडे कर्जत तालुक्यातील धबधब्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेल्या पर्यटकाचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। घाटकोपर येथील राकेश वळूज असं 26 वर्षीय तरुणाचं नाव आहे। विदर्भातील गोंदिया जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपलेलं आहे। केशोरी गावामध्ये अतिवृष्टी झाली असून या ठिकाणी तब्बल 260.2 मिलीमीटर एवढा पावसाची नोंद झालेली आहे। दरम्यान या पुरामध्ये वाहून गेलेल्या महेंद्र लांडगे या शेतकऱ्याचा मृतदेह हाती लागलाय। गाढवी नदीला पूर आल्यानं केशोरी गावाचा तालुक्याशी संपर्क तुटलेला आहे। मुसळधार पावसामुळे पाणी साचल्यानं शेतीला तर अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय। तर चिंचोली गावातील एक जण या पुरामध्ये वाहून गेला आहे तर 2 जणांना वाचवण्यात यश आलंय। मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू झालेली आहे। काल पहाटे मुंबई नाशिक हायवेवरती जुन्या कसारा घाटामध्ये रस्त्यावरती दरड कोसळली होती। दरड कोसळल्यानं घाटातील मुंबई आणि नाशिक दोन्ही दिशेने जाणारी वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू होती। महाबळेश्वर मेढा रस्त्यावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू झालेली आहे। मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील केळघर घाटामध्ये रविवारी संध्याकाळी 6 वाजता दरड कोसळली होती। त्यामुळे महाबळेश्वर मेढा रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। दरड पडल्यानं अनेक वाहनं घाटामध्ये खोळंबलेली होती। मात्र आता दरड हटवण्यात आली असून वाहतूक पूर्णपणे सुरळीतपणे सुरू झाली आहे। गेल्या 3 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। त्यामुळे गंगापूर धरण 75% भरलंय। गोदावरी, दारणा नद्यांच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झालेली आहे। गंगापूर धरणातून सकाळपासून 2078 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। सोमेश्वर धबधब्यानं रुद्रावतार धारण केल्याचं चित्र दिसतंय। धोधो वाहणाऱ्या या धबधब्याजवळ धोकादायक पद्धतीनं किनारी उभं राहून आणि धबधब्याच्या अगदी जवळ उभं राहून फोटो आणि सेल्फी घेताना पर्यटकांनी गर्दी केलेली आहे आणि त्यामुळे सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झालाय। गोव्याच्या मांडवी नदीतील 6वा कसिनो असलेल्या MV लकी 7 या जहाजावरून 4घांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। हार्बरवरून मांडवीला आणलं जात असताना जोरदार वाऱ्यानं हे जहाज मिरामार समुद्रकिनारी रुतून बसलं। किनाऱ्यापासून केवळ 100 मीटर अंतरावरती वाळूच्या पट्ट्यामध्ये हे जहाज रुतलं होतं। जहाजावरील 17 कर्मचाऱ्यांपैकी 4 जण यामध्ये जखमी झालेले आहेत। तटरक्षक दलाच्या जवानांनी हेलिकॉप्टर आणि पाणबुड्यांच्या सहाय्यानं त्यांची जहाजावरून सुटका केली।